आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वीणा, आता तू रडतच राहणार आहेस की मला काही सांगणार आहेस बघू? हा? आई, काल तुम्ही यांना ओरडलात ना, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली हो. पश्चाताप होतोय त्यांना. आई खरंच हो, ते स्वतः मला काल सांगत होते आणि सांगताना खूप रडत होते हो. वीणा, एकतर तू आधी रडू नकोस आणि त्याच्यासाठी तर नकोच रडूस. त्याच्यात कुठलीही सुधारणा होणार नाहीये, मी तुला सांगते. अगं तुला काय वाटतं, आम्ही त्याला माफ नाही केलंय? प्रत्येक वेळी यांनी आणि मी हा विचार केला की आत्ता सुधारेल, उद्या सुधारेल, पण नाही. आत्ता सुद्धा आम्ही त्याच्या भूल थापांना बळी पडत नाही आहोत ना, म्हणून त्याने तुला बैठेस धरलंय. त्याच्यात अचानक कुठलाही बदल होऊ शकत नाही वीणा. आई नाही, खरंच खरंच ते बदलले. तर ते काय म्हणत होते माहितीये तुम्हाला? ते म्हणत होते मी इतक्या चुका केल्यात ना की गेले कित्येक वर्षात आईने मला मुलगा म्हणून जवळ घेतलेलंच नाहीये. कधी मायेने पाठीवरून असा हात फिरवल्याचं पण त्यांना आठवत नाही. ते तुम्हाला, तुमच्या नात्याला खूप मिस करतायत. नाही, एवढं मात्र खरं बोलला तू. मी मायेने त्याच्या पाठीवर हात फिरवावा असा प्रसंगच त्याने माझ्या आयुष्यात आणला नाही गेल्या अनेक वर्षात. आणि खरं सांगू, आता त्याला माफ करायची, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची माझी शक्तीच संपली आहे बघ. आई, आई माझ्यासाठी एकदा प्रयत्न कराल का? माझ्यासाठी त्यांच्यावर एकदा विश्वास ठेवा ना आई. प्लीज प्लीज एकदा विश्वास ठेवा ना. हात नको जोडूस का? अगं सून नाही, लेक मानते मी तुला. ठीक आहे, तुला विश्वास वाटतोय ना त्याच्यावर, मग तुझ्या शब्दा खातीर मी त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार. आता फक्त आपण जो विश्वास दाखवतोय ना, तो त्याने सार्थकी लावावा बस. नाही आई, मी तुम्हाला खात्रीने सांगते, यावेळी ते निराश करणारच नाहीयेत कुणाला. ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून देऊ त्याला एक संधी. थँक्यू आई. मी काय म्हणते, आपण आता सगळे इथे जमलोय, त्यांना बोलवूया का? बोल. हा वीणा बोल. ऐका ना, मी आईंशी बोलले हा तुमच्याविषयी. मग काय म्हणाली आई? तिला बोलणं पटलं का तुझं? हो, पटलं त्यांना सगळं. मी काय म्हणते, आम्ही सगळे जानूच्या घरी जमलोय, तर तुम्ही येऊ शकाल ना? हो, येता येईल ना. म्हणजे मी माझ्या कामासाठी पुण्यातच आलो होतो, पण पोचायला मला 15-1 मिनिटं तरी लागतील. हा, येतो. हो का? बरं बरं, या, आम्ही वाट बघतोय तुमची. काय म्हणतोय? इथेच जवळच होते पुण्यात, येतो म्हणाले. झालं तुझ्या मनासारखं? खुश? आता ते डोळे पुसा आणि गोड हसू आणा चेहऱ्यावर. नक्कीच पुसते. या संतोष दादा, प्लीज या. अरे संतोष, संतोष इकडे कसा काय? अहो, मीच बोलवलंय, सांगते नंतर. संतोष, हातपाय धुवून घे, सगळे जेवायला बसताय. हा. अरे वा जयंत, म्हणजे आज काय स्पेशल? सगळे इकडे जमलेत. दादा, अरे आज आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे, लक्षात नाहीये का तुझ्या? लक्षात नाही? माझ्या लक्षात नाही असं कसं असेल? आहे, बिलकुल लक्षात आहे. आणि म्हणून तर मी हे गुलाबाचं फूल आणलंय आई बाबांना देण्यासाठी. आज आई बाबांची अॅनिव्हर्सरी. आई बाबा, तुम्हा दोघांच्या लग्नाचा वाढदिवस चांगलाच लक्षात आहे माझ्या, कसा विसरेन मी? आई बाबा, तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सुखी रहा. वा जयंत, मस्त डेकोरेशन केलंय. ही फाईल अॅनिव्हर्सरीच्या दिवशी बाबांनी विलचं वाचन वगैरे केलं की काय? अहो,
काय बोलताय तुम्ही हे? काय चुकीचं बोलतोय त्यात काय? अहो, चांगलंच आहे काय बाबा. बाबा सांगा कोणाकोणाला काय काय वाटलंय, काय काय दिलंय. हा मी काय म्हणतो बाबा, सगळ्यांना जे कोणी असतील त्यांना सगळ्यांना समसमान वाटण्या करून द्या. म्हणजे उगाच असं नको व्हायला कोणाला जास्त कोणाला कमी. हा म्हणजे इतकी वर्ष जरी मी जास्तीत जास्त पैसे घरखर्चात देत असलो ना, तरी मी असं नाही म्हणणार की मला जास्त पैसे द्या. सगळ्यांना समान पैसे द्या. काय आहे, पैशांपेक्षा कुटुंबातले सदस्य माणसं महत्वाची ना, त्यामुळे मी असं नाही म्हणणार, अजिबात नाही. आणि बाबा कसं आहे, तुमचे फंडातले पैसे जे काही ठेवी वगैरे ठेवले आहेत, हे सगळे मिळून प्रत्येकाच्या वाट्याला 5-5 लाख तरी येतीलच ना. काय बाबा? काय बोलताय तुम्ही? तुम्ही म्हणालात ना की मला माझ्या वागण्याचा पश्चाताप होतोय म्हणून. मग हे काय? हो, मग झालाच आहे पश्चाताप मला, पण मी जे काय बोलतोय ते चुकीचं नाहीच आहे. प्रॉब्लेम काय आहे माहितीये, मी नेहमी प्रॅक्टिकली बोलतो ना, ते तुम्हाला असं वाटतं की मी आगाऊपणे बोलतोय, पण तसं नाहीये. अरे संतोष, अरे हे सगळं बोलण्याची ही जागा नाहीये. ठीक आहे, मग काही हरकत नाही. माझा फक्त विषय एवढाच आहे की सगळ्यांना समसमान वाटणी करायला पाहिजे, बरोबर की नाही? बस एवढाच माझा विषय. संतोष, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? आता हा विषय बंद म्हणजे बंद. का का हे काय परक्याचं घर आहे का? अहो हे तर जयंतचं घर आहे. काय जयंत, आमचं घर तुझं आहे की नाही? मग हे तुझं घर आमचं का नाही? अहो तुमच्या मुलीचं घर आहे. आणि तुम्हीच म्हणता ना की मुलं मुली समसमान आहेत. मी इथे एवढ्याचसाठी बोलतोय सगळ्यांसमोर की उगाच नंतर कोणाला वाटायला नको की आई बाबांनी पार्सॅलिटी केली ना. नाही कळलं? उदाहरणार्थ समजा आई बाबांनी व्यंकीच्या नावे काहीतरी केलं, तो उगाच व्यंकीला वाटायला नको, म्हणजे त्याला दडपण यायला नको की आई बाबांनी आपल्यावर एवढी जबाबदारी ठेवली, एवढं दिलं, म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. अहो याला गप्प बसायला सांगा. लक्ष्मी, तू याला इथे बोलवलंस का? पण चुकले मी, चुकले. आई, ए आई, मी काय लहान आहे का? मला सांग ना, त्यांना का सांगतेस? दादा मोठा आहेस ना तू, मग आई बाबांना तुला काही सांगावं लागेल अशी वेळच कशाला आणतोयस? तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा, मग तू मला हे शिकवायचं नाहीस, कळलं? दादा आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज, निदान आज तरी. अगं मग त्यासाठीच तर आलोय मी इथे. त्यासाठी आल्यास म्हणतोयस ना, पण विषय पैशाचाच काढतोयस. आता या वेळेला तो विषय काढू नये एवढं सुद्धा कळत नाही तुला? कमाल आहे, तुम्ही सगळे असे माझ्या विरुद्ध अशी एकी करून का बोलताय? हा? आम्ही कशाला तुझ्या विरुद्ध एकी करू? हा, आमची अक्कल अजूनही शाबूत आहे. कुठे काय बोलायचं काय नाही बोलायचं सगळं कळतं, पण तुझं मात्र डोकं ठिकाणावर नाहीये. ए आजी, तू जरा जास्तच बोलतेस हा हल्ली. माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलत जा, नाही तर काठीच फेकून देईन तुझी, सांगतोय. हा संतोष बस. अहो संतोष, आता काय बोलताय तुम्ही? आजींच्या वयाचा तरी मान ठेवा. ए तू का बोलतोयस आमच्यामध्ये? हा का बोलतोयस? हा आपल्या घरचा जावई आहे. हो, जबरदस्तीचा जावई आहे. हा दादा हे खरंच जरा अतिच होतंय. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हे विषयांतर नकोच, मूळ मुद्द्यावर येऊया. माझं काय म्हणणं आहे की बाबांनी त्यांच्या पैशांची वाटणी समसमान करावी, बस एवढंच म्हणणं आहे माझं. बस संतोष बस, बस. लक्ष्मी निवास